येवकार हा समरिता खणगावकर. सुरवेकपळेचे हेडलाईन्स. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूच्या संबोधनाचेर धन्यवाद प्रस्तावाक जाप दिताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदीन काँग्रेसीचेर केले फारपेट. तिसरे खेपे भाजपाक जातली जैतिवंत असोय केलो दावो. राज्यात वाढत आशिल्ल्या ब्लॅक स्पॉटाविशीं विरोधी पक्षांनी उक्तायलो हुस्को. राज्यात वाढपी अपघात आणि गुन्यांवांचे आंकड्याचेर सरकारान हाडची आळाबंद. विरोधकांची मागणी. नळबाग वाठारांतल्या रस्त्याची जाल्या अवतिकाय. येरादारी करप्यांच्या जिवाक जाला धोको निर्माण. थळावी यंत्रणा फकत दिता पोकी आश्वासना म्हणटात तिडकिल्ले थळावे. आणि आता ह्यो कोंकणी खबरो विस्तारान. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूच्या संबोधनाचेर धन्यवाद प्रस्तावाक जाप दिताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदीन विरोधकांचेर फारपेट केले. विरोधकांनी वेंचणूक लडोवपाचें धाडस सोडला असो आरोप प्रधानमंत्री मोदीन केलो आणि तिसरे खेपे भाजपा जिखतली असोय दावो केला. पंडित जवाहरलाल नेहरू आणि काँग्रेस पक्षाचेर प्रधानमंत्री नरेंद्र मोदीन खूप टिका केल्यात. 1959 वर्सा नेहरूच्या भाषणाचो उल्लेख करून भारतीय लोक आळशी आसात अशें मानून नेहरूचेर टिका केली. भारतीय लोकांविशीं नेहरूची मतां निंदा करपी आणि चुकीची आशिल्ली अशें मोदी म्हणटा. तशेंच नेहरूची धूव आणि आदली प्रधानमंत्री इंदिरा गांधी हिचेर भारतीय लोकांविशीं अशेच तरेचे मत उक्तायिल्ल्यान ताणें हल्लो केलो. जांच करना ये एजेंसियों का काम है. एजेंसियां स्वतंत्र होती हैं और संविधान ने उनको स्वतंत्र रखा हुआ है और जज करने का काम न्यायाधीश का है. जज करने का काम न्यायाधीश का है और वो अपना काम कर रहे हैं. और अध्यक्ष जी, मैं इस पवित्र सदन में फिर से दोहराना चाहूंगा, जिसको जितना जुल्म मुझ पर करना है कर ले. मेरी भ्रष्टाचार के खिलाफ लड़ाई चलती रहेगी. जिसने देश को लूटा है उनको लौटाना पड़ेगा. जिन्होंने देश को लूटा है उनको लौटाना पड़ेगा. ये मैं देश को इस सदन की पवित्र जगह से वादा करता हूं. जिसको जो आरोप लगाना है लगा लें, लेकिन देश को लूटने नहीं दिया जाएगा और जो लूटा है वो लौटाना पड़ेगा. लोकसभेन संबोधित करताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदीन ईडी आणि सीबीआय सारख्या केंद्रीय एजन्सीचेर विरोधकांनी केल्ल्या टिकांक जाप दिली. ह्यो एजन्सी फकत भ्रष्टाचाराचेर कारवाय करतात अशें तांणी सांगले. भ्रष्टाचारा आड झुजपाक सरकार कटिबद्ध आसा आणि अशा वावरांत वांटो घेवप्या आड कारवाय करतले अशें तांणी स्पश्ट केलें. विरोधकांचो विरोध आसून लेगीत भ्रष्टाचारा आड सरकाराची कारवाय चालूच उरतली अशें प्रधानमंत्रीन सांगले. लाल किले से भारत के प्रथम प्रधानमंत्री ने जो कहा था वो पढ़ रहा हूं. नेहरू जी ने, उन्होंने कहा था, हिंदुस्तान में काफी मेहनत करने की आदत आम तौर से नहीं है. हम इतना काम नहीं करते जितना कि यूरोप वाले या जापान वाले या चीन वाले या रूस वाले या अमेरिका वाले करते हैं. ये नेहरू जी लाल किले से बोल रहे हैं. यह न समझिए, यह न समझिए कि वह, यह न समझिए कि वह कौमें, ये न समझिए कि वह कौमें कोई जादू से खुशहाल हो गई. वो मेहनत से हुई है और अक्ल से हुई है. ये उनको सर्टिफिकेट दे रहे हैं, भारत के लोगों को नीचा दिखा रहे हैं. यानी नेहरू जी की भारतीयों के प्रति सोच थी कि भारतीय आलसी है. नेहरू जी की भारतीयों के लिए सोच थी कि भारतीय कम अक्ल के लोग होते हैं. आज कांग्रेस के लोगों को देख करके लगता है कि इंदिरा जी भले देश के लोगों का आकलन सही न कर पाए, लेकिन कांग्रेस का एकदम सटीक आकलन उन्होंने किया. गोवा 365 खातीर मनीष परब आणि सानिका नागवेकर.
विधानसभेत राजकीय आरक्षणाची मागणी करून मिशन पॉलिटिकल रिझर्वेशनाच्या लोकांनी निषेध केल्यान पणजी बस स्टँडा लागसार पुराय ट्रॅफिक जाम जाल्ले. मेरशे सर्कला लागसार शांततायेन धरणे आंदोलन म्हणून सुरू जाल्ली ती विधानसभेकडेन वताना चडच खर जाली आणि तणावाचें वातावरण निर्माण जाल्ले. मुख्यमंत्र्यान हाजेर उलयतलो आनी शेनवार मेरेन निर्णय कळयतलो अशें आश्वासन दिलां आनी 2027च्या वेंचणुके आदीं ही रिझर्वेशन चालीक लायतलो अशेंय सांगिल्ल्यान आंदोलन शांत जालें. एसटी प्रतिनिधीच्या म्हणण्याप्रमाण 6 महिने आधी आश्वासन दिले पण काय निर्णय घेवंक ना. मिशन पॉलिटिकल रिझर्वेशनाच्या प्रतिनिधींनी सावंत आणि हेर आमदारांच्या सांगातान चर्चा करून शेनवार मेरेन निर्णय कळयतलो आणि 2027च्या वेंचणुके आदी ही रिझर्वेशनां चालीक लायतलो अशें सावंतान आश्वासन दिलां. जर आता निर्णय घेतलो ना जाल्यार आमी कितें ते करतले अशी शिटकावणी मिशन पॉलिटिकल रिझर्वेशनाच्या म्हणयाऱ्यान दिल्या. तात्पुरते आंदोलन फाटी घेता पण मुखार उगी रावचे ना अशेंय तो सांगता. राजकारण्याचे आश्वासन हे त्यांचे मेन अस्त्र आसा. आश्वासन दिलें की तो टायम घसोवन घालपाचो नंतर तो फुडलो विचार फुडें करूया. परत सगळ्यांक डिस्ट्रॉय करपाचें आमच्या भितर झुजले लावपाचें दवडा लावपाचें आनी काय ना. आता सक्सेस म्हणटा हे उज्या सक्सेस जाला. तूं म्हाका सांग 16 जाण हिंगसोन गेल्ले 16 जाण मनीस नाय हो मनीस सांगता सक्सेस जाल म्हणून मुझे सक्सेस आहा. हेच्या पयलीं सीएमान ऑन रिकॉर्ड एसएमनी सांगलो आपण डेलिगेशन दिल्ली पावयता म्हणून 6 म्हयने पयलीं जाल्यार तेन्ना आज पासून पावयल ना आनी हो हे 16 जाण गेले तितून सांगता तें जाता म्हणून आमकां गॅरंटी आहा. आमगेले जे दोगांचे भाव आसा ते सगळे ब्लॉकाक उरलेले आसा. ते येता ते येयल्या उपरांत ब्रेकिंग करता हांगासून बेश्टेच रॉंगली कितें कोण उरयला आसत कित्याक आमी खंयचे कितें घाला तें आमकां खबर आहा. तें आमी जेन्ना हांगा सांगतले तेन्ना तुमकां कळटा तेजें रिएक्शन मागीर दिवचें. आनी पयलीं जेन्ना दिता पळय न्ही तेन्ना आमकां खंय तरी दिसता की हे मागीर ताजे बरोबर स्पीकर आशिल्लो गोवा फामाडाचो विजय सरदेसाय आशिल्लो. मागीर आमगेलो आरजीचो विरेश बोरकर आशिल्लो. मागीर अंतोन वाज आशिल्लो. गणेश गांवकार आशिल्लो. गोविंद गावडे आशिल्लो. मागीर आमगेलो वेलींचो आमदार आशिल्लो. केपेंचो आमदार आशिल्ले. सगळे आमदार आशिल्ले आनी तांची हुजीर मागीर युरी आलिमा आशिल्लो ऑपोजिशन लिडर. तांची हुजीर सीएमान अश्युरन्स दिला की थोडक्यात सांगपा म्हणल्यार 2024ची MP इलेक्शन नोटिफाय जावचे पयलीं ती लिमिटेशन बसोवपाचें नोटिफिकेशन काडटा म्हणून ताणें आमकां 100% अश्युरन्स दिला. आनी की खरेंच जे आश्वासन सीएम दिल्लें आसा तें पाळटलो काय ना हें खूब गरजेचें आसा. कित्याक हेच्या फुडें पयलू तें पावूंक नासलें. आतां फुडें पावतलो काय ना हें आमी सांगपाक शकना. जे शेनवारचे पर्यंत आमकां वाट पळोवची पडटली. तशेंच जेन्ना 2027चें इलेक्शन आसा त्या इलेक्शनाक हें रिजर्वेशन ST रिजर्वेशन जें आसा तें 2027 इलेक्शनाच्या पयलू हेंवूय आश्वासन दिल्लें आसा. आतां तें फुडल्या काळान कळटलें आमकां फुडें की जातलें काय ना तें. आनी ह्या एश्युरन्साचेर आयज जे आमच्या ST भावांनी हे प्रोटेस्ट केल्लो तो आयज कॉलअप केल्लो आसा. सो आमी रावतले. गोवा 365 खातीर डायलन रॉड्रिगीस, गौतमी गांवकार आणि निखिल जल्मी. घेवया एक ल्हानसो विसव. विसव उपरांत येवकार पळोवया फुडल्यो खबरो. इलेक्ट्रीक वाहनां खातीर अनुदान येवजण परतून सुरू करपाक मंत्रिमंडळान मान्यताय दिल्या पूण ही सुदारीत येवजण 2021 वर्साच्या समक्ष येवजणेच्या तुळेंत अनुदानाची रक्कम उणी जाल्ल्यान येता. मंत्रिमंडळाच्या मान्यतायेन ऑगस्ट 2022 ते डिसेंबर 2023 ह्या काळान इलेक्ट्रीक वाहनां विकती घेतिल्ल्यांक लक्ष करून अनुदान येवजण परतून सुरू केल्ल्याचे दिसून आयला. वाहन प्रकाराप्रमाण वर्गीकरण केल्ली सुदारीत अनुदानाची रक्कम अशी आसा. तशेंच पोरण्यो गाडयो काडून उडोवपाचो पर्याय घेवपी व्यक्ती कडल्यान 100 रुपया शुल्क आकारतले. 5 ते 10 हजारांक प्रोत्साहन दितले. देशभरात इलेक्ट्रीक वाहनां आपणावपाक प्रोत्साहन दिवपी टिकाऊ आणि ग्रीन उपक्रमांक चालना दिवपाच्या सरकाराच्या वचनबद्धते प्रमाण हो निर्णय आसा. इलेक्ट्रीक वाहन अनुदान सोडल्यार मुखेल अभियंतो PWD उत्तम पार्शेकारान सेवेंत 1 वर्स वाडोवपाचो आणि मुखेल अभियंतो संतोष मापणे हांकां 6 महिने वाडोवपाकय मंत्रिमंडळान मान्यताय दिल्या. ब्युरो रिपोर्ट गोवा 365. राज्यात वाडत आशिल्ल्या ब्लॅक स्पॉटाविशीं विरोधी पक्ष वांगड्यांनी सोमारा हुस्को उक्तायला. राज्यात वाडपी अपघात आनी गुन्यांवांच्या आंकड्याचेर सरकारान बेगोबेग हो प्रस्न हाताळचो अशी मागणी कांय वांगड्यांनी केल्या. पळयात. हांवें म्हजे कॉन्स्टिट्युएन्सी पासून जायते ब्लॅक स्पॉट जे ग्रुप भुरगे एकठांय जातात हांवें आमच्या पुलिसांक PI दाखयल्या कुंकोळी पुलीस पूण थिंगा तेंकडे ते मॅनेज करपाक पुलीस ना. ताका लागून हांवें मागलें वेली कॉन्स्टिट्युएन्सी
आमचे आसोलन आउटपोस्ट आहा तें फूल फ्लॅज पुलीस स्टेशन करपाक आनी हे ड्रग्स ऑर कितें इलिगल एक्टिविटीज जाता त्यो बंद जावपाक. Speaker sir, there has been boosting about the detection of traffic violation. 35 crores collection केला. But Speaker, what about the safety of the roads? रस्त्यांचे सेफ्टी नाच. एक एग्जाम्पल फाटली 2 म्हयने जाले ONGC आमचो आतां एनर्जी वीक इंडिया एनर्जी वीक चालू जावपाक 2 म्हयने वेल्ली टू बेतूल 2 म्हयने थिंगा लोक धाकटे 4 मिटर रोडांचेर हेवी ट्रॅफिक वचून कंटिन्युअस थिंगा एक्सिडेंट जाताले. कंटिन्युअस रातचे लोक रस्त्यार येताले. काल राती पासून दूरदर्शनाची तेंगे व्हेकल वयतात त्या पासून ट्रॅफिक बंद करून लोक ती फोडपा पावले केस्तांव जावपा पावले. त्या रोडाची सेफ्टीच ना. स्पीकर सर, जी सायबर क्रायम्स अवेरनेस जी आमी सायबर क्रायम सेल करता दॅट इज नॉट इनफ. कितल्योश्यो फायनान्शियल स्कॅम जाताय इंटरनेटाचेर त्यो इन्वेस्टिगेट जावपाक जाय आनी ते सॉल्व जावपाक जाय. देर इज नो टेक्निकल एबिलिटी विथ द पुलीस फोर्स टू क्रॅक दिस केस. Speaker sir, recently हे दिसांनी Sclanton सायबर क्रिमिनल्स स्कूल टार्गेट करता. त्या केस लायक तेका फेक ईमेल्स धाडटात asking them to reply within a day about illegal access to pornographic site from the school internet account. असले मेल आतां स्कूलांनी वयता. हेजें इन्वेस्टिगेशन जावपाक जाय. There is one thing in criminal investigation, and that is very important, that an innocent man should not be roped in while criminals get set free. There is nothing which has been mentioned about which cases and how many of the cases the accused or those suspects who were arrested under big fanfare or showing that the case was cracked within 24 hours, 36 hours or 72 hours, how many of them cases were dropped or how many of them were discharged, and where the cases were not even charge-sheeted in court. There is nothing which is mentioned about attending to black spots. The central government has spoken about it. The government of India is making provisions for black spots on national highway. So also we got black spots on other roads because a lot of accidents take place also on internal roads. The saddest part of our road is that roads have become highways of death. The people are zooming on highways. People are suffering accidents and having deaths. Dr. Shetty mentioned about Peden Junction, which also falls in my constituency, partly in your constituency, of the Honorable Speaker. The planning, apparently the planning was done without a proper thought process. And I'm glad that the government has accepted my proposal to have a flyover, and I hope that that comes in soon. गोवा 365 खातीर संदीप कामुलकार, विलियम रॉड्रिगीज, सुभाशीष गोवेकर आणि ओमकार देशप्रभू. पेडणेचे रस्ते आपल्या गुणांक लागून बरेच फामाद आसा. वर्साचे 12 म्हयने पेडण्या रस्त्याची अवतिकाय जाल्ली दिश्टी पडटात. नयबाग वाठारांतले रस्त्याची लेगीत तीच गत. पुराय रस्त्याची चाळण जाल्ल्यान लोकांक सरकशी करच्यो पडटात. रस्तो जाग्यार पडटलो म्हण संबंदीत अधिकाऱ्या कडल्यान लोकांक फकत पोकी आश्वासनाच मेळटा खंय. पावसा पयलीं तरी रस्तो जाग्यार घालात फुर्योज जाल्ल्या थळाव्यांनी सरकाराक गाराणें घातला. पळयात संदीप कामोलकराचो रिपोर्ट. तुम्ही पळयता म्हाज्या फाटल्यान जो रस्तो आसा तो म्हाका दिसता फाटली 10 वर्सां जास्तीच जातली पण कमी जावची ना. ह्याच कंडिशनान आसा. ह्या रस्त्याचेर कोणूच अशें म्हणजे ना ते एई जेई म्हाका दिसता विचार करिना. कारण हो रस्तो आसा हांगासर ह्या स्ट्रेसाक हो जवळ जवळ 3 किलोमिटराचो रस्तो आसा. नयबाग ते पेडण्या पर्यंत हो सगळो रस्तो आख्खो गेल्लो आसता. आनी केन्नाय यो हांगासर कितलेशेच एक्सिडेंट जाता, खुबशे लोक पडटा. आनी पावसाच्या दिसान तर हांगासर व्हडले व्हडले खळगे आसता. आमी गोवा 365 हेच्या पयलीं खुबदां हायलायट केल्लेले आसा की हे रस्ते सारके ना. आनी म्हाका दिसता हो रस्तो सारको मेजर रस्तो आसा की हो रस्तो लिंक टू नॅशनल हायवे 66 जो सावंतवाडी म्हापसा जो रोड मेन हायवे आसा तेका जॉयन जाल्लो आसा. आनी हो लिंक रोड आसा हो पेडण्याच्यान बाजारपेठेंतल्यान येता. आनी हो रोड ह्याच परिस्थितीन कितलीशींच वर्सां आसता. ह्या रस्त्याचें म्हाका दिसता काम कोणूच करिना. आनी रस्तो असोच उरल्या कारणान खूब जाणांक त्रास जाता. आतां तुमी पळयता आसतले म्हाज्या फाटल्यान पळया हो ट्रक जालो. आतां बस येता
ही पळया अख्खो 3 किलोमिटराच्या रस्त्याक ही अशी सेम परिस्थितीन हे प्रवास करता. माझ्या फाटल्यान आता ही गाडी येता, ही पळया आता सर्कस तेंची पळोवंक शकता तुमी. ही सर्कस जाता, रस्तो बरो नासल्या कारणान आणि नेरो असल्या कारणान ही परिस्थिती. मी सांगले तेच आता हांव तेच सांगता. आमच्या सातारा ब्रीज खुलावचे मेरेन तो रस्तो त्या गाडी व्हरपाची ना. परत ही हांगा न्हयभागात आमची तीच परिस्थिती. पेडण्या वचा पर्यंत तो हेच रोड असोच आसा. कांयच तेजेर दामार हेवट मिक्सय करूंक ना, काय घालतात दामार घालतात, कांयच करूंक ना. आता तसोच आता हें जालो. आता तुमी आता तेच आमच्या एमएलएन प्रवीण आर्लेकरान आता हे करपाचें इतलेंच. आज आम्ही न्हयभागान आसा, म्हणजे वॉर्ड नंबर 2. त्याच्या पयलीं आमी जेईक आनी येईक सुद्दां मेळ्ळे आणि प्रत्येक वेळा आमी सांगीत आहा की हांगाचे फक्त तेंच्यांनी कॉन्क्रीट घातल्या. परत हे होणके पडोवन हांगा परत सतया कडेन येले आनी तेंच्यांनी पेवर्स बसयता म्हणून सांगले. पेवर्साचो तेंच्यांनी एस्टिमेट आतां केला. तो जेई साई सांगता म्हाका पेवर्साचो एस्टिमेट केला आणि तो करता. येई सांगता की आतां ह्यो तुमी कॉन्क्रीट इतल्या पुरती घातलो, फाल्यां जर आतां पावस केन्नाय पडटा, पावसाक टायम ना, जानेवारी फेब्रुवारी मार्च केन्नाय पावसाचे दीस हे काय उरोंक ना. आणि परत हे होणके पडोवन हेतून जर उदीक गेले परत हेचे सगळे जे रस्तो हा हो तळ्याचे स्वरूप जाता. माझी इतकीच मागणी आसा परत आमच्या माननीय प्रवीण आर्लेकर आमदारा कडेन की ह्याच्यार मातसो बारकायेन लक्ष घालचो. कारण हो रस्तो हा हो सावंतवाडी बांदा वारखंड धर तोरशे सगळ्यांक म्हणजे हो एकदम रस्तो हातून सगळी वाहतूक जाता. जायते रेती ट्रक जाता सगळे. आनी तुमकां सांगपाची गरज ना, सगळ्यांक तुमकां खबर आसा की हो रस्तो कितको एमर्जन्सी आसा. तुमकां खबर आसा सगळ्यांक. म्हणजे हायवे तो नॅशनल जाला पण लोक जास्तशी रहदारी MH12 गाडी जावं ती कोल्हापूर गाडी जावं हांगाच्यान येता. आणि हो रस्तो परत एकदा तुमकां उल्लेख करता, माननीय उपमुख्यमंत्री बाबू आजोबाच्या टायमाक तेन्ना आमी ताचो नोट घालून दिल्लो. सांगता ते परत एकदा तुम्ही नोट करा की बाबू आजोबाच्या टायमाक हो नोट केलेलो. पण हो साधो बाकीचे रस्ते सगळे तुळतुळीत गुळगुळीत झाले म्हणतात तसे बाकीचे हे करून. पण आमच्या रस्त्याची मात्र कोणी दखल घेतली ना. तेन्ना आता सांगता ते एस्टिमेट जालो, हो फाल्यां घालता परवा घालता. हे आयज पर्यंत आमकां आयकचें पडटा. आणि हेका सर्वस्वी कारण बाबू आजगांवकर आसा की हेणी त्याच्यावर कांयच लक्ष घालूंक ना. भले हो रस्त्याचो प्रश्न जावं आयज हॉलाचो सुद्दां. म्हाका सांग रस्तो जर आमी सर न्हयभागकारांनी रोड टॅक्स भरूंक ना दिसता अशें म्हाका दिसता. आमी न्हयभागकारांनीच फक्त रोड टॅक्स भरूंक ना म्हणून आमच्यार हो अन्याय जाला. ह्याच्यार माननीय आमदारान म्हणजे आमचो पण आताचे मुख्यमंत्री काम चल्लें आतां उद्घाटन जावपाचें ध्वजारोहण जाता त्या टायमाक मुख्यमंत्री तशे वयता. पण कसल्या कितें कामाक ते हांगाच्यान सुद्दां वयतात. म्हणजे आमच्या न्हयभाग व्हाया पेडण्यासून सुद्दां वयतात. आणि आमदार तर वचत आसता आणि मंत्री सुद्दां वचत असतात. ते हांव नकळो कितें हे ते तांकां दिसना हो रस्तो. पण तांकां होच रस्तो दिसना. म्हणजे आमी म्हाका दिसता न्हयभागकारांनी फक्त रोड टॅक्स भरूंक ना, हेच्यार डागडुजी करून आणि जो आमचो इंजिनियर साईश आसा आणि येई आसा हेंच्यान बारकायेन लक्ष घालून हो एमर्जन्सी म्हणटात हो पेवर्साचो जितलो हो घेतला हांगा पेवर्स आणि आमचे जे फुलापना सातारा न्हयभाग ब्रीजचो फुलापना जो पेवर्साचो एस्टिमेट तो बेगींतल्या बेगीन पावसा पयलीं करचो. आमचे फुला पर्यंत सातारा ब्रीज हांगासून जो रस्तो तो कंप्लीट पेडण्या पर्यंत येयला साप गेल्लो आहा. कितें हांगा येतात बेश्टे कितें ते काले येतात मातशे घालता वता परते ते केन्ना पळयतात ना. आनी आमी जर चवकशी केली जाल्यार सांगता कितें आमकां ना जातलो तुमचो आतांच जातलो. हेचेर सरकारान लक्ष घालुचो आनी हो फूल ब्रीज सातारा ब्रीज तो पेडण्या पर्यंत पयलीं शाप गेल्लो आहा रस्तो हो बेगीन बेगीन आतां तेंच्यांनी करून दिवचो आनी हेचेर तेंच्यांनी भर घालची आनी बेगीन आमकां रस्तो करून दिवचो. इतलीच आमची ज्येश्ठ नागरिकाची न्हयभाग तर्फे मागणी आहा. गोवा 365 खातीर संदीप कामोलकर, समृता खणगांवकर आणि सानिका नागवेकार. घेऊया एक ल्हानसो विसव. विसवा उपरांत येवकार पळोवया उरिल्ल्यो खबरो. राया रॉझमंद क्रूज नागवा वेर्ना सांस जुजे दी आरियलाक हारायलो. 1-0 अशे गोल फरकांनी रोमांचक जैत मेळयले. विल्ड्रेड लीजर फुटबॉल सर्त विल्ड्रेड लीजर स्पोर्ट्स क्लबान घडोवन हाडली. डायस खेळामळार विल्ड्रेड स्पोर्ट्स क्लबान घडोवन हाडिल्ल्या फुटबॉल सर्तीन राया रोझमंद क्रूज नागोवा वेर्नान सान जोस दी आरियलाक हारयलो. 1-0 अशा गोल फरकान रोमांचक जैत मेळोवन सर्तीच्या क्वॉर्टर फायनलीन सुवात मेळयली.
सान जोस दी आरियालाच्या रॉयसन रेगोक मॅन ऑफ द मॅच फावो जालो. गोवा 365 खातीर संदीप तुयेकार, गौतमी गांवकार आनी संगीता ओली. मंगळारा हवामान सुकें आनी सुखद उरपाची शक्यताय आसा. उण्यांत उणें तापमानात बदल जावपाची शक्यताय ना. चडावत आनी उणें तापमान 33 आनी 23 डिग्री सेल्सियस उरपाची शक्यताय आसा. हवामानाची शिटकावणी ना. आनी आयचे कोंकणी खबराचित्र हांगा सोंपता. मेळुया फाल्यां ह्याच वेळार पळोवपाक गोवा 365 मोग आसचो.